नमस्कार मित्रांनो, माय मराठी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत। 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत कंत्राटी शिक्षक भरतीची जाहिरात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स या आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता आपण जिल्हा परिषद धुळे यांची सविस्तर जाहिरात पाहूया। जिल्हा परिषद धुळेमधील प्राथमिक शिक्षकांची पेसा क्षेत्रातील व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेले शाळेतील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबत जाहिरात पाहूया। महाराष्ट्र शासन शालेय व शिक्षण विभाग यांचे दिनांक 23/9/2024 च्या पत्रान्वये पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती होई पावेतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत। त्या अनुषंगाने जिल्हा परिषद धुळेमधील पेसा क्षेत्रातील रिक्त असलेल्या जागेवर व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकाची पदे तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर व कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी दिनांक 3/10/2024 ते 9/10/2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या नावाने अर्ज सादर करायचा आहे। या पदासाठी प्रतिमाह मानधन हे 15,000 रुपये देय असणार आहे। आता आपण कंत्राटी शिक्षक या पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता व कागदपत्रे पाहूया। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 उत्तीर्ण असणे आवश्यक। SSC प्रमाणपत्र, HSC प्रमाणपत्र, DED किंवा DTEDचे गुणपत्रक व प्रमाणपत्र, TET व CTET मार्कशीट व प्रमाणपत्र असणे आवश्यक। संगणक म्हणजेच MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे हे देखील आवश्यक आहे। तसेच आपल्याकडे आधार कार्ड असणे हे देखील आवश्यक आहे। वरील सर्व शैक्षणिक पात्रता ही दिनांक 12/2/2023 पर्यंत धारण केलेली असावी। सदर दिनांकानंतर धारण केलेली असल्यास आपला अर्ज स्वीकारला जाणार नाही। तसेच नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील। या पदासाठी आवश्यक असलेला अर्जाचा नमुना हा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेला आहे। जे उमेदवार या पदासाठी इच्छुक असतील व पात्र असतील त्या उमेदवारांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला नमुना हा डाउनलोड करून आपण या पदासाठी अप्लाय करू शकतात। मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निश्चित कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स या आपणापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।